ते झाले गयावर फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे तुका माझे भार उतरिले ओझे माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण विठ्ठल 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 वरं प्लिकायतं मुनीन्द्रै सगत्य तिष्ठन् मानकन्दं ब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकरू प्रथम नामन पांडुरंगाकरू प्रथम नामन प्रथम नामन पांडुरंगाकरू प्रथम नामन पांडुरंगाकरू प्रथम नाम पांडुरंगाकरू प्रथम नामन पांडुरंगाकरू प्रथम नामन पांडुरंगाकरू प्रथम नामन दुसरे चरण संताचिया 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नारायणे नमस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः नमो जन्मभूमी जिते जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे वाढले मी नमो लंकापूरभूमी ज्ञान पावित केले आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी कामी पडो विठ्ठला राधया पांडुरंगा नमस्कार रुक्मिणी पांडुरंगा नमस्कार रुक्मिणी कर पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवा दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया कर्पूर गौरम करुणावतारम संसार
सार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसतं हृदयारविन्दे भवं भवानी सहित हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे हा जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सरस्वामी जनार्दन मुंडगिरी बाबा जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन मुंडगिरी बाबा जनार्दन 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 सद्गुरु स्वामी 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 जनार्दन जयांची गेली स्मरण हे सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता आदय फुले चौफाळुनिया फले वरी बैसविले पावले श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पिंड पदावरी दिला फुले करी माझे झाले गया वरजन फिटले पितरांचे ऋण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन केलेले सहदेव वैकुंठाला गमन गे वारकरी संप्रदायाचे कळस झालेले विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराया ज्ञानभक्ती वैराग्याचा कळस महाराष्ट्राचे महामेरू छत्र शिवरायांचे गुरु देवमान्य संतमान्य जगतमान्य आदरणीय जगद्गुरु तुकोबराया नवे विठोबाचा प्राण माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ ज्यांचा निवास असावा असा श्री जगद्गुरु तुकोबरांचा चार चिंतन असा अभंग सेवे करता उच्चारला विठ्ठल 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 ज्यांचा सेवे करता घेतलाय ते साधू आहे ज्यांचा अभंग सेवे करता घेतलाय ते महानच आहे ज्यांचा अभंग सेवे करता घेतलाय ते तुमच्यामध्ये अन्य आहेत ज्यांचा अभंग सेवे करता घेतलाय ते तुमच्या आमच्यासारखे संसारिक आहे ज्यांचा अभंग चिंतना करता आहेत ना ते आमच्या मानवी देहाला प्राप्त झालेले आहेत मग ज्यांचा अभंग चिंतना करता घेतलायत ना माता माऊल्यांनो अरे पंचम वेदासारखा ज्याने गाथा निर्माण करावा अशा तुकोबरांचा गाथा प्रतनिमित्ताला सांगून जावा अभंग करता घेणं 4 चरणाचा आहे कितीच्या 4 चरणाचा अभंग ज्यांचा मुखातून बाहेर पडलाय ना ते महान साधू आहेत संत जगद्गुरु तुकोबराया आहेत काय कुणाचा अभंग आपण सेवे करता घेतलाय बोलत नाही मी बोलत चला मी शुद्ध शाकाहारी आहे खाणार कुणाला नाही घाबरू अजिबात नका आणि लागली भूक तर म्हशी बांधलेले म्हशीचं दूध काढून आणू आपण अभंग सेवे करता घेतलाय कुणाचा घेतलाय जगद्गुरु तुकोबरायांचा ज्यांचा सेवे करता घेतला ते महान साधू आहे महान संत आहे तुमच्या आमच्यासारखे प्रापंचिक आहेत काय आहेत प्रापंचिक आहेत परंतु प्रपंच करत असताना सुद्धा हा परमार्थचा कळस ताना नेवा हे जगद्गुरु तुकोबरायांकडून शिकावं विठ्ठल या संप्रदायाची सुरुवात होताना भगव्यापासून होते या संप्रदायाची सुरुवात होत असताना भगव्यापासून होते कारण प्रत्येकाला अंगावरती घेणं शक्य नाही म्हणून या भगवापासून सुरुवात झाल्यानंतर महावैष्णव माऊली ज्ञानोबरांनी तेव्हा भगवा अंगावरती त्यावेळेला विचार केला हे सहजासहजी सांभाळणं सोपं नाही मग काय करावं लागेल या भगव्यामधून एक नवा रंग तयार करावा लागेल ज्या रंगाला त्या ठिकाणी सफेद वस्त्र म्हटलं त्याला वारकरी संप्रदायाची झालर लावावी लागेल म्हणून महामाऊली ज्ञानोबांनी भगव्यामधून जे निर्माण केलंय सफेद वस्त्र ना त्यालाच माझा त्या ठिकाणी वार संप्रदाय म्हटलं गेलं माझ्या जगद्गुरूंचा 4 चरणाचा चिंतन असा सेवे करता उरलेला आहे अभंग सेवेला साजेल असा आहे
अभंग सेवेला रुचेल असा आहे, अभंग सेवेला पचेल असा आहे. नवे याच्याही पलीकडे गेलात ना तुम्ही, आम्ही ज्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालात ना त्या निमित्ताला फेस टू फेस बसेल असा अभंग आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही आम्ही इथं कशा करता आलो? कशा आलो? तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं, मी शुद्ध शाकाहारी खाणार, घाबरायचा नाही. कशा करता आलो महिला मंडळ? थोडं जोरात बोला, माझं वय जास्त झालंय, मला ऐकायला येत नाही. कशा करता आलो? वर्ष प्रपुंडनाची करता आलोय. असा गाथ्यात त्या ठिकाणी एकही गोष्ट ज्या निमित्ताने तुम्ही आजकाल कीर्तन ते निमित्त घेण्यासाठी सांगण्यासाठी संप्रदायामध्ये कीर्तन करायला वेगळं काहीतरी सांगा लागेल. ज्या निमित्ताने तुम्ही कीर्तन ठेवणार ना त्या निमित्तावरती, प्रत्येक निमित्तावरती विवेचन करण्याकरता जगद्गुरु तुकोबरांनी अभंग सांगितले. काय केले? अभंग सांगितले. मग तुम्ही आम्ही आज विशिष्ट विधी निमित्ताने जमलात, त्या विधीचं नाव त्या ठिकाणी ज्या निमित्ताने जमलात प्रथम पुण्यस्मरण श्राद्ध म्हटलं गेलंय. मग तुम्ही आम्ही ज्या करता एकत्रित आला, ज्या आई साहेबांना अजून आजी जाऊन वर्ष पूर्ण होतंय. किती? 1 वर्ष पूर्ण होतंय. वर्षानंतर जो त्याला श्राद्ध विनताय. मग का वर्ष घालावं का? गायकवाड परिवाराला पैसे जास्त झाले म्हणून का? केवळ गायकवाड परिवाराच्या नातेवाईकांनी नावं ठेवाल म्हणून घालावं का? नाही. हे प्रश्न मायबापानं करायचे तर समोर असेल विचार ज्ञानोबरांनी संतांनी लिखावा. या मावशी माऊली ज्ञानोबरांनी सांगा, बाप गेलेत ना, तुला त्या मायवर श्राद्ध घ्यावं लागतंय का? त्याच ज्ञानीमध्ये सांगून जात आहे, सोम सूर्यादी ग्रहे मिळवणी करता ती पाने कमाता पितरणे अंकित दिवस. आपले माता अगर आपले पित ज्या तिथीला गेलेत ना ती तिथी अंकित करावी. आणि काय करावं? माय बापाचं श्राद्ध करावं. मग माय बापाचं श्राद्ध आज या ठिकाणी गायकवाड परिवार करत, ज्या परिवारातल्या त्या ठिकाणी मातोश्रीचं श्राद्ध, आता श्राद्ध प्रत्येकाचीच होता. बरोबर आहे की नाही? एखाद्या खाणाऱ्याचं श्राद्ध असलं आणि आमचं कीर्तन असलं तरी आम्हाला त्याचं आबा पाकिट पूर्ण करण्याकरता कवरण करावं लाग. बरोबर आहे की नाही? पण आज गायकवाड परिवाराची वस्तुस्थिती जर बघितली तर ज्या माता माऊलीने आणि ज्यांच्या स्वराने या 3 मुलांना 3 मुलीला जन्माला घालत ज्या आशीर्वाद प्राप्त केलायत ना ते एक महान संत होते. त्यांना राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊली म्हटलं जात होतं. बरोबर की नाही? ज्या साहेबाच्या पती परमेश्वराने जिंचे दाबावले ते सामान्य माणसाचे नाही. अहो पैसा म्हणून कोणी कुणाच्या हिंडायला लागले आजकाल. बरोबर की नाही? पद मिळावं, खुर्च्या मिळावं, कोणी कुठे बॉम्बलायला लागले. तू ज्यांच्या मागे चालल्यानंतर, त्यांचे पाय दाबल्यानंतर, ज्यांचा खडावा उचल्यानंतर पुण्यामध्ये प्राप्त होतंय. आणि असे सुंदर असे नातू ज्या घरात जन्माला येतात ना हे केवळ संतान असतात. पण ज्या परिवारामधून आज मातोश्री एक पूर्ण होत आहे अशा मातोश्रीचं नाव आहे कैलासवासी कामिनीबाई रामचंद्र गायकवाड. त्याचप्रमाणे आईसाहेबांचा मोठा परिवार, त्या ठिकाणी त्यांना 3 मुलं आहे. साहेबराव गायकवाड, भास्करराव रामचंद्र गायकवाड, राजाराम रामचंद्र गायकवाड. त्यामुळे त्याजी साहेबांचा मोठा परिवार आहे. त्यांना त्या ठिकाणी 4 मुली आहेत. पारुबाई आबाजी भोंगाळ, हिंबा भोंगाळ, सरुबाई सकाराम धव, त्याचप्रमाणे बागाबाई दिनकरी, त्याचप्रमाणे आजी साहेबांचे नातू आहेत. बरोबर आहे की नाही? असं म्हटलं जातं. ज्यावेळेला आम्ही श्रीमद भागवत ग्रंथाचा अभ्यासो आमच्या गुरुवारे त्या ठिकाणी आम्हाला त्यावेळेला नेहमी ताई मूल म्हणजे दूध काय असतो, मुलगा मुलगी म्हणजे दूध असते, परंतु नातू दूधची साय असते. काय असते? नातू म्हणजे दुधावरची साय असते. सांगा महिला मंडळ, पाहुणा आला का तुम्ही त्याला दूध पाजता पण साय काय करता? पाठीमागे टाकता. बरोबर आहे की नाही? काढून ठेवतात. नाही काही कालत ना घाई गडबडीमध्ये तोंडाचा झावा. बरोबर आहेत की नाही? पण काय केलं जातं? जपलं जातं. तर या आजी साहेबांना 3 मुलाच्या जन्माला घालत असताना सुद्धा जितकं प्रेम मुलीवरती केलं नाही, जितकं ठिकाणी आपल्यावरती केलं नाही, त्यापेक्षा त्या ठिकाणी 100% प्रेम आपल्या नातवंडांवरती केलं. म्हणून तर त्या नांदांनी आज बाबाला सारखं जपलंय. बरोबर आहेत की नाही? असं जप आमच्या विकास दादांनी आणि त्यांच्या पत्नीने त्या ठिकाणी माता माऊलांना सकाळी 7 वाजेपर्यंत बाबाची होती आणि सुंदर असा त्यांचा करून फोटो मुंबईला जात होता. बरोबर आहे की नाही? कशा कौतिक लागेल ते काही मला देऊन घेऊन चालणार नाही. पण कशा आता माऊलांना त्यांचा आदर्श घ्यावा वाटतो का? अरे तारुण जीवन आहे नाही या गोष्टी का? मायबाप येत ना आईबाप आजी सांभाळण्याकरता. परत ज्या आजीने आणि ज्याने प्रेम दे, बरोबर आहे, त्यांचे सगळेच नातो, त्यांच्या सगळ्या नाती आता प्रथा नामनिर्देश करत बस अगोदर कार्यक्रमाला वेळ. बरोबर आहे की नाही? परंतु त्या ठिकाणी ज्यांनी हा परिवार सांभाळ केलाय त्या नातवांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
अशा आजी सांभाळावे. त्या आजीला तेव्हा कौतुक वाटतंय पांडुरंगा, अरे बाजूला केलं, मांडीवरती नातू आला, तेव्हापासून मुलावरचं प्रेम कमी झालं. नातवावरती इतकं प्रेम केलं की नातू उन्हात खेळत असा सुद्धा उन्हातून बाजूला केला असेल. अरे नातवाला त्यांनी शाळेत जात असताना चपल घालत नव्हता, पळत होता, काटे रुतत होते, म्हणून बाबा आजोबा त्या ठिकाणी खांद्यावरती घेऊन नाचत होते ना. त्याचं पुण्य फळाला आम्ही नातवांकरता कष्ट घेतले ना, तेव्हा आम्हाला फुलासारखं जपलाय. बरोबर आहे की नाही? तेव्हा आजिंद वाटतो. नाहीतर काही नातो जिकडं मान फिरून सुद्धा बघत नाही. परंतु या गायकवाड परिवाराचे त्या ठिकाणी राष्ट्रसंत जनार्दन माऊलीच्या त्या ठिकाणी अशातला हा परिवार, त्यांच्या सेवेतला हा परिवार आहे. त्याचप्रमाणे गुरुवर्य श्री श्री एकंदरेश्वर स्वामी शिवगिरीच्या सानिध्यातला अतिशय रभसल्या जवळचा हा परिवार आहे. काही कार्यक्रम मी त्या ठिकाणी पंचायत जेव्हा महिला सप्तकी कोणताही कार्यक्रम तिथून फक्त बाबाजींनी फोन केला की परिवारातल्या कोणत्याही माणसाने जी जी अडचण वाचली असेल ती अडचण भागवण्याचं काम हा गायकवाड परिवार करत असतो. विठ्ठला म्हणून आज या ठिकाणी कीर्तन म्हणजे एकल्याचं नव्हे. बरोबर आहे की नाही? हा मेळ जमावा लागतो. ही जगद्गुरु तुकोबरांनी सांगावं, ज्ञानोबरांनी सांगावं. हा मेळ जमावल्याशिवाय कीर्तन सजी करता येत नाही. मृद राजबाबा त्या माऊली तो फक्त पुरुषाने, कोणी महाराज आजपर्यंत तुम्ही अनेक पुरुष त्या ठिकाणी मृदंग वाजवताना बघितले, परंतु मृदुंग हे मर्दे ताकद असते, परंतु ती मर्दाची सुद्धा बांगडीच्या काचात भरून दाखवू शकते. याचं प्रतीक म्हणजे आदरणीय आमच्या अश्विनीताई कोपरे मतसागर. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी गायनाची पहिल्यांदाच तुम्हाला गोडवा लावून दिलाय. बरोबर आहे की नाही? आदरणीय महाराजांनी सांगितलं, ताई तुम्ही नाही तर नाही. बरोबर आहे की नाही? अतिशय ज्यांच्या आवाजाने महाराष्ट्राला वेड लावलं अशा असणाऱ्या आमच्या भगिनी रुपाली ऐदनी ठोंबरे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमच्या मीनाताई आहेत. त्याप्रमाणे या ठिकाणी आमचे कोपरे महाराज आहे, आमचे ठोंबरे दाजे आहेत. त्याप्रमाणे संत बालगोपाळ दिसणार आदरणीय आपले बाबांचे आहेत. बरोबर नाही? कुणाचे बाबांचे उपकार आहे. अरे एवढे लेकरं घडवणं सहजा शक्य नाही. सगळ्या मुली ईश्वर मध्ये काणी उगल्याच्या संस्थेमध्ये राहत असतात. संस्थेतल्या मुले मला सांगा, तुमची 4थी 5वीची नात काय करते हो? 10,000 बैल घेते आणि दिवसभर बघत बसते. बरोबर? कार्टून यापेक्षा कार्टून जर बघितलं तर त्या ठिकाणी परिवाराचाही उद्धार होतो आणि जन्माला आलेल्या जीवाचा सुद्धा काय होतोय? उद्धार होतोय. म्हणून या एकाच येत बसत नाही. आता सण करतात जोरदार टाळ्या वाजवायला कंजूसी करायची नाही. जो या कीर्तनाच्या टाळीची टाळाटाळी, जो करील या कीर्तनाच्या भजनाच्या टाळीची टाळाटाळी, मग त्याच कीर्तनानंतर मग अवटाळी. म्हणून टाळीची टाळाटाळी करा. आमचे चोपदार भाऊ आहेत. त्याचप्रमाणे आमचे नितांत प्रेम ज्यांना आम्ही त्या ठिकाणी सगळ्या मुलींना पाडलाय अशा आमच्या भगिनी, आमच्या शिलाताई या ठिकाणी विनेकरी म्हणून उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आपला कार्यक्रम आपल्याला वारंवार जावा असं वाटत असेल आणि त्या ठिकाणी कराची एक अपेक्षा होती ना, आम्हालाही वाटत होतं की तुमच्यावरती असलेलं प्रेम हे जगाला लावावं, म्हणून ज्यांनी या ठिकाणी युट्यूबची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहेत असे आमचे कांगणे या ठिकाणी आभार. आता काय सुरुवात केवटी आता ऊन होईल, कुणाचं नाव शेवट नाही घेतलं तर राग भरू नका. बरोबर की नाही? या ठिकाणी उपस्थित सगळी महाराज आहेत. आता तुम्ही चेहऱ्याने खूप ओळखीचे आहेत, परंतु नावं माझ्या पाठांतर नाही. बरोबर आहे की नाही? कारण तुम्ही मोठी माणसं आमच्यासारख्या लेचा कीर्तनात बसावी हे प्रतीक निवृत्त दादांचं नावं. बरोबर आहे की नाही? कुणाचं? अरे माऊलीने कीर्तन करा, महावचन करावं, माऊलीने ज्ञानेश्वरी सांगावी आणि निवृत्तीनाथ दादाने समोर बसावं. अरे पैठण क्षेत्र माऊली ज्ञानोबराया. अरे ब्राह्मणांसारख्यांना वेळ लागता 6 प्रवचनाचं व्यासपीठ आखलं गेलं आणि 6 महिने माऊलीने प्रवचन करावं, दादाने समोर आणि ते ज्ञान अमृत प्राशन करावं. अशी सगळी महात्मानी उपस्थित आहे. सर्व नाव एक समस्त कीर्तनाला अभंग 4 अभंग जगातून पला ते जगद्गुरु तुकोबर आहे. मग गुरु तुकने आता श्राद्ध घालावं, माऊलीश्वरीने सांगावं. आजचं श्राद्ध करावं ना मापन्नो, सांगावं म्हणजे सारख्या ग्रंथी आजचं घालावं, सांगावं महाभारतासारख्या ग्रंथी. आता ग्रंथाचा पुरावा घ्यायला आपल्याला वेळ नाही. धावत्या वेगामध्ये आपल्या अभंगाचा प्रवास आहे. मग श्राद्ध घाल संत आहे तसं आहे. मायबाप तुम्हा आम्हाला कळतंय, ज्यावेळेला एका साधं कर्मचारी करावी. काशी विश्वनाथाला प्रश्न, काशी विश्वनाथा मला मोक्षाचा काशी विश्वनाथांना म्हणावं, अरे तुला मोक्ष लागत असेल ना, एकच करावं. पुण्याजवळ देहू नावाचं गाव आहे. देहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबराय नावाचे साधू संत आहेत. एकच करावं, त्या जगद्गुरु तुकोबरायांकडे जावं आणि बरांना त्या प्रश्नाचं उत्तर विचारावं. तुकोबराय तुला मोक्षाचा मार्ग सांगते. साधू त्या ठिकाणी साधूला विचार न करता साधक दर भरत चालत आला. माता माऊलांनो सांगता नाही, देवपूजा तुम्ही कराल,
देवाची पूजा तुम्हाला देव प्राप्त होईल का नाही सांगता येत नाही, पण साधूची पूजा भगवान परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही का. साधूने देव भेटतो, देवानं साधू भेटू शकत नाही. म्हणून प्राप्तीसी उपाय हरिप्राप्तीसी उपाय प्राप्तीचे उपाय उपाय हरे प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय तिने साधती साधने तुटती बाबाची बंधने धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय तिने साधती साधने तुटती बाबाची बंधने. म्हणून संतांनी सांग मायबाप संताजवळ गेल्याशिवाय तिसी उपाय पण कुपायचे बे संतांचे ते पाय मस्त मार्गाला भगवंतापर्यंत प्राप्त व्हाल. आजच्या आजी साहेब ज्या गेल्यात ना माता माऊल्यानं मोक्ष कर्मावरती अवलंबून असतो. आणि ज्यानं साधू संतांचे चरण धरले, ज्याने साधू संतांच्या चरणकमलापर्यंत पोहोचलाय तो भगवंताच्या चरणकमलापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सेवा करायची असेल तुमची करा. मग त्यावेळेला साधक दरमजल करत आला. दरमजल करता 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 पुण्याजवळ आला. पुण्यापासून देहू गावा गेला आणि देहू गावा गेल्यानंतर त्यानं प्रश्न केला, बाबा तुकोबराया कुठे असतात. गावकऱ्यांनी सांगितलंय एखाद्या डोरती भजन असते. त्याच वेळेला दरमजल करत तुकोबरायांपर्यंत जाऊन पोहा. दरमध्ये तुकोबरायांपर्यंत महात्मा जाऊन त्या ठिकाणी साधक जाऊन पोहोचला. तुकोबरायांची विधेयी अवस्था बघितल्या त्याच्या अंतःकरणाला जरा त्या ठिकाणी वेगळं वाटलं. बरोबर की नाही. कारण त्या ठिकाणी तुम्ही आम्ही आज महाराज ओळखतो गाडीवरती, बॉडीवरती, दाढीवरती, त्याच्या राहणीमानावरती. अरे पैशाने श्रीमंत असलेला महाराज मोक्षाला नेल सांगता येत नाही. अरे अंतकरणामध्ये अंतकरण चतुष्ट ज्यांनी प्राप्त केला तो तुम्हाला मोक्षाला नेऊन घातल्याशिवाय राहणार नाही. अरे साधू कोणावर न करावा. अरे साधू लागतो. अरे त्या राहणीमानावरून साधू कळत नसतो. एखाद्याचे कपडे मळलेले आहेत म्हणून तो विचाराने मागा हे कोणाला एखाद्याची स्थिती नसेल तो ज्ञानी नाही असं समजू नका. मायबाप आज त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरांची वेदही अवस्था बघितल्यानंतर त्या ठिकाणी साधूला त्या ठिकाणी साधकाला वाटलं हे त्यांना नाही भान, हे मला काय सांगणार आहे ज्ञान. बरोबर आहे की नाही. त्यांना भान राहिलेलं नाही. मला ज्ञान वाजणार आहे. त्या आता काशी विश्वनाथ आठवलंय म्हणून साधूकडे त्या ठिकाणी जातंय. मग त्याच वेळेला जगद्गुरु तुकोबरायांकडे यावं, प्रश्न करावा, तुकोबराया मला काशी विश्वनाथांना निरोप दिलाय, तुमच्याकडे पाठवलंय, मला मोक्षाचा मुक्तीचा मार्ग सांगा. त्याच वेळेला त्या ठिकाणी मला प्रश्न केला तुकोबराने, मला मोक्ष मागू नको अरे ते माझ्या घरी कामाला आहेत. कशाला आहे कामाला आहेत, मागायचं नाही. मग काय हवंय त्या ठिकाणी आम्हाला पितृणातून हवी. त्याच वेळेला तुकोबराने सांगावं, अरे मातृणातून मुक्तता हवी असेल तर एकच करावं. काय करावं. जगद्गुरु तुकोबराने साधकाच्या शंकेचं निरसन करता त्या ठिकाणी एका कागदावरती 2 पत्र लिखाण केली. 2 पत्र केली आणि जे पत्र लिखाण साधकाच्या हातात दिलं. साधकाच्या हातात पत्र लिखाण करून दिलं आणि साधकाच्या हातातलं पत्र त्या ठिकाणी जे लिखाण केलं साधकाच्या हातात दिलं. आणि त्या पत्रात काय होतं तर आजचा सेवेकरता घेतलेला अभंग होता. अभंगाचं प्रथम चरण. पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड दावरी पिंड पदावरी 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 दिला बोलिये करे दिला बोलिये करे मादे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन दिला पुलिया करी दिला पुलिया करी
पोलिये करे दिला पोलिये करे दिला पोलिये करे हा पिंड पदावरी दिला आपोया करी दिला बोलिया करी दिला आपोलिया करी जगद्गुरु तुकोबराने साधकाच्या शंकेचं निरसन करण्याकरता जे काही उत्तर दिलेत ना ते उत्तर म्हणजे आजचा अभंग आहे. काय सांगावं तुकोबराने म्हणावं तुला जर मातृपितृ ऋणातून मुक्तता हवी असेल ना तर एकच करावं. काय करावं? पिंड पदावरी दिला आपुलिया करी. तुकोबराया काय करावं लागतंय? अरे भगवान विष्णूने मला हा नरदेह दान दिलाय. काय दिलाय? दान दिलाय. मग मी काय केलंय? माझ्या स्वतःच्या हाताने जसा भगवान विष्णूने मला दान दिलाय तसल्या मी स्वतःच्या हात नरदेह काय केलाय? दान केलाय. मग आता सांगा तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला भगवंताने हा नरदेह दान दिलाय. काय दे? हा दान दिलाय. मग तुम्ही आम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या नरदेहाचं पिंडदान करू शकतो का? करू शकतो का? नाही. का नाही करू शकत? कारण तुम्ही आम्ही प्रत्येकजण माझं माझं सगळं म्हणतोय. बरोबर आहेत की नाही? काय मरेपर्यंत हे माझं, बंगला माझा, गाडी माझी, शेती माझी, वाडी माझी, सगळं माझं माझं म्हणतोय. अरे जोपर्यंत स्मशानात जातोय तेव्हापर्यंत म्हणतोय माझं माझं म्हणतोय. अरे माझं केव्हा तुटतंय? अरे अंतकरणातला आत्माराम ज्या दिवशी जातोय ना त्या दिवशी सुद्धा आपण या शरीराला शेवटपर्यंत करतोय आत्मारामा हे शरीराचे माझे. मग तुम्ही आम्ही मला सांगा या सृष्टीवरती जन्माला आलोय. अरे पावणे म्हणून आलोय, मालक नाही झालोय. कशा करता आलोय? पावणे म्हणून आलोय, मालक नाही झालोय. मग तुम्ही आम्ही सगळं माझं म्हणताय. तुम्ही आम्ही स्वतःच्या हातानं नरदेहाचं दान करू शकत नाही. मला सांगा तुम्ही आम्ही जन्माला आलेत कोणी राहण्याकरता आलेत का? राहण्याकरता आलेत का? नाही. प्रत्येकाला मरावं लागणार आहे. पण मला सांगा इथं बसलेल्यापैकी कुणाला मरावं असं वाटतंय? वाटतं का मरावं? वाटतं का? कुणाला वाटतंय आता मी मरावं? नाही. प्रत्येकाला काय वाटतं? जगा. काय वाटे? गाव. मरावं कुणाला वाटत नाही. पण अंतिम या सृष्टीचा एकमेव सत्य आहे जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। माय बापन त्या दिवशी एका तिकून आवाज दिला की घरात बाहेर प्रत्येकाला लागणार आहे. कोणत्या घराच्या बाहेर? चार भिंत बाहेर. खरं घर हे. बरोबर आहेत की ना? अरे आठपिंडांचा या नरदेहातून प्रत्येकाला आत्माराम बाहेर पडावं लागणार आहेत. मग बाहेर पडत असताना त्या ठिकाणी तुम्ही आम्ही राहण्याकरता आलो नाही, जाण्याकरता आलोय. पण प्रत्येक जण जाण्याचा दिवस काय करतोय? जाण्याचाच दिवस विसरतोय. मग तुम्ही आम्ही जाण्याचा दिवस विसरतोय म्हणून तर हे सगळं उलट पालट कार्य चाललंय. बरोबर आहे की नाही? अरे दररोज सकाळचा उगवता सूर्यनारायण आहे. प्रत्येकाला रात्री झोप लागणं हे परमेश्वराच्या हातातच आहे. परमेश्वरा रात्री झोपवलंय पण रात्री तू उठवणार सुद्धा तूच आहे जगाच्या मालका. तू सकाळी उठवलं जिया सत्यने वेदासी बोला ने तुझी या सत्यने वेदासी बोला ने तुझी या सत्यने तुझी आसतेने वेदासे बोला तुझी आसतेने वेदासी बोला तुझी आसतेने तुझी या सत्यने वेदासी बोला ने तुझी या
सत्तेने बोलाने तुझी या सत्तेने तुझी सत्तेने वेशी बोलाने तुझी सत्तेने वेशी बोलाने तुझी सत्तेने सुनियासी चालने तुझी या बळे सूर्यासी चालने तुझी या बळे तुझी या सत्तेने वेदासी बोलाने तुझी या सत्तेने वेदासी बोलाने तुझी या सत्तेने हे पांडुरंगा, अरे हे सगळं काय आहे? तुझ्या सत्तेने चाललंय, बरोबर आहे की नाही? तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, परंतु आम्ही त्या सत्याला विसरलोय आणि असत्याच्या पाठीमागे चाललोय. म्हणून जीवनाचं अंतिम सत्य एकच आहे. मरण प्रत्येकाला येणार आहे, मृत्यू प्रत्येकाचा ठरलेला आहे. हा काळ नावाचा बोका जन्मापासून आपल्या उशाशी लागलेला आहे. अरे तो वेळ बघतोय, तो वाट बघतोय, कधी एकदा तुमची वेळ येईल आणि मी कधी तुला घेऊन जाईल. मग ठीक आहे, जाणं प्रत्येकाचं निश्चित झालंय, पण स्वतःच्या हातानं तुम्ही आम्ही काही दान करू शकत नाही. दानाच्या बाबतीत आम्ही फार मागं हात घेतोय, बरोबर आहे की नाही? दान प्रत्येकानं करावं. आता दानाचं महत्त्व इथं सांगत बसायला आपल्याला वेळ नाही. मग दान प्रत्येकानं केलं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर आज सगळ्यात महत्त्वाचं दान होतं, त्याला पिंडदान म्हटलं गेलंय. काय म्हणताय? त्याला पिंडदान म्हणताय. मग स्वतःच्या हाताने नरदे आम्ही दान देऊ शकत नाही, कारण हा भगवान विष्णूने आम्हाला दान दिलंय, बरोबर आहे की नाही? मग ज्याने दान दिलंय आम्हाला त्याला स्वतःच्या हाताने दान करता येत नाही. मग आम्ही आमच्या माय बापाच्या नावानं काय करतोय? पिंडदान करतोय. मग पिंडदान केलं आहे, तर्पण केलं आहे. जगद्गुरु तुकोबराने सांगावं, हे पिंडदान करत असताना शास्त्रयुक्त पद्धतीने करावं. आता श्राद्ध सगळेच घालताय, बरोबर आहे की नाही? श्राद्ध सगळेच घालताय, पिंडदान सगळेच करतात. आता या ठिकाणी गायकवाड परिवाराने तुम्ही आम्ही पाहुणे रावळे सगळे अगोदर एका भूदेवताला ब्राह्मण देवाला बोलवलं. ब्राह्मण देवता आले, आजीचा समोर फोटो ठेवला. आजीचा फोटो ठेवल्यानंतर त्या ठिकाणी ब्राह्मण देवतेने विधियुक्त त्या ठिकाणी काय केलंय? पूजन केलंय. बस आपावरती ज्यावेळेला त्या विधियुक्त पूजन झालं, विधियुक्त पूजन झालं, पिंडदान केलंय. पिंड करत आता काही पिंड तांदूळ भाताचे केले, काही पिंड कणिक मळून कणकीची कसली केली? कणिक कणकीची केली. मग मला सांगा, जे पिंडदान केलं जातंय, जे पण केलं या आजच्या दिवशी यंदाची किती असते? बरोबर आहे? जे पिंडदान करतंय महिला पिंडदान करत, मी आज सकाळी स्वतःने गोळे केले पूजणाऱ्यांनी, बरोबर? पिंडदान केलं. आता त्या म्हणतात तू काय म्हणणं आहे? परफेक्ट उत्तर, त्याला सोन्याचं राहणं बक्षीस दे. आधी तुम्ही उत्तर, आणि तुम्हाला वाटतं खोटं. आता आमच्या त्या ठिकाणी खजिनले पैशाला मला कमी नाही. आता आवाज दिला तिकून लगेच बंडरीला आपल्याला घाबरायचं नाही काय, बरोबर आहेत की नाही? पिंडदान जर केलं जातं मायबापन, आता तुम्ही म्हणजे सात कोण काय सांगताय, कोण काय सांगताय सांगता येत नाही. जो उत्तर देईल त्याला सोन्याचं नाणं बक्षीस देईल. आणि नाही तुम्ही उत्तर दिलं, मी तुम्हाला उत्तर दिलं, तर तुम्हाला मला द्यावं लागेल. कसं जमतं बघा. आता आमच्या गावाला महिला मंडळ प्रथा आहे. कथा कीर्तन प्रवचन झालं का बिचारे सगळे महिला पुरुष उठतात, ज्ञानेश्वरीवरती काय ठेवता? दाक्षाना ठेवता, बरोबर आहे की नाही? तुम्ही ताई एवढं प्रचंड ऊन वाढतंय, इकडं एवढा मस्त स्वयंपाक झालाय, तुम्ही पटपट आवरा ना, आम्हाला जेवायला सोडा, बरोबर? तेवढ्या घाई गडबडीत आम्ही आलो या ठिकाणी. आता एवढे आजीचे नातू, एवढ्या नाती, एवढे आम्ही सगळे लांबून आलो मंडळी. एवढ्या घाई गडबडीने आलो आम्ही. सोबतीला येताना काही व्हायलेट पाकिट आणलं. खुशाल नाही म्हणते, खरं सांगा कोण बिना पाकिटच आलंय? बरोबर आहे की नाही? सोबत काय आणलं नाही म्हटलं, ताई तुमच्या काका कोण घेतले असते, पण तुम्हाला चांगलं माहिती सध्या वातावरण कोणतं चालू आहे, बरोबर आहे की नाही? आपा कोण खुर्च्यांसाठी काय काय करायला लागलंय. आता तुमच्या पाकिटं दिलं तर हे आता कोणत्याही सामील होती सांगता येणार नाही. म्हणून यांच्याकडून म्हणणार नाही काय करावं. मी तुमच्या मुलीसारखी, तुम्ही सगळ्या माझ्या आईसारख्या सगळ्या मुली मानताना हो तर म्हणा, मी कुठं तुमच्या प्रॉपर्टीत वाटा घ्यायला येऊ राहिली? मानताना सगळ्या मुली. आता प्रत्येकीने एकच कर, कीर्तन आटोपलं की समोर ज्ञानेश्वरी ठेवली, प्रत्येकीनं उठायचं, आपल्या गळ्यातलं, कानातलं, नाकातलं काही काढायचं, ज्ञानेश्वरीवरती आणून जाता. जमतंय ना? तुम्ही म्हणाल ताई असं तर इथून पुढे आम्ही तुमच्या कीर्तनाला येणार. खुशाल नाही म्हणते, देऊ नका. आम्हाला माहिती तुमचा सोन्यात जीव किती, बरोबर आहे की नाही? देऊ नका. कमीत कमी कीर्तनाला तर येत चला. महत्वाचा आपला मुद्दा चाललाय त्या ठिकाणी. आजचं पिंडदान घडतंय, बरोबर आहे की नाही? आता जे पिंडदान केलं त्यात प्राणांगण कर द्यावं. मायबाप तुम्ही 7 पिंड करत असाल, पिंडदान करत असाल, 16 पिंडदान कर. याला आत्माच्या प्राणांगणात जागा नाही. मग पिंडदान करायचं असेल ना तर 28 पिंडदान करावं.
का 28 करावं? योगी 28 विटेवर उभा. आठगाचा परब्रह्माचा नाही का भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा हा विटे उभा राहिलात ना. मग पिंडदान करायचं असेल तर करावं 28 पिंडदान करावं. नाही कळालं? चला पुढे. प्रश्न सायन्सला करा नाहीतर प्रश्न अध्यात्माला करा. मायबापन हा नरदेह तयार झाला आहेत ना. हा नरदेह निर्माण करत असताना योग्याच्या माऊलीने आणि त्याचप्रमाणे माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याने 28 पिंडांनी युक्त तयार केला. का 28 पिंडांनी युक्त तयार केला? कारण परमात्मा 28 युगांचं उभं राहिला आहे म्हणून त्या नरदेह 28 पिंडांनी युक्त तयार केला आहे. कोणत्या 28 पिंड आहे? पंचतत्व, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, पंच विषय. 5 5 25 मन बुद्धी आणि ची मिळून बेरज होते 28. मोठे दान किती करावं? 28 करावं. नाही कळालं? मोकळं सांगून होते. पंचतत्व आहे पृथ्वी आकाश जल आणि वायू या नरद्या तानापन्न. याच नरद्यामध्ये पंच प्राण आहे प्राण अपान समान उदान व्यान. याच नरद्यामध्ये पंच विषय स्पर्श रूप रस आणि गंध. याच नरद्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय कान नाक जीभ डोळा आणि त्वचा. या नरद्यामध्ये पंच कर्मेंद्रिय हात पाय गुदद्वार मेंदू आणि जिनेंद्रिय. 5 5 25 मन बुद्धी आणि चित्त यांची मिळून बेरीज होते 28. म्हणून पिंडदान करावं. 20 याचा प्रवास आहेत ना माता मावळ्यांनो. 12 महिन्याचा प्रवास आहे. 12 महिन्यामध्ये या जीवाला 16 नद्या लागतात. 16 गावं लागतात. किती लागतात? 16 नद्या लागतात. ती काही आता आपल्या सुकेण्याच्या नदीसारखी नदी नाही. मग ही नदी पार करण्याकरता त्या ठिकाणी अनेक कीटकं असतात, त्या किड्या असतात, मग त्या ठिकाणी जलचर प्राणी असतात. मग या प्राण्या जीवाला सोडवणूक कशी? म्हणून प्रदिला त्या जलामधल्या असलेल्या जलचर प्राण्याला खाण्याचा काहीतरी आमिष दाखवावं म्हणून प्रति ओलांडत असताना एक पिंड अर्पण करावं लागतं. म्हणून 12 महिन्याचे 12 पिंड आणि 16 नद्यांचे 16 पिंड. 12 16 बेरीज येते 28. म्हणून पिंडदान करायचं असेल तर किती करावं? 28 कळवा. आता पुरावे द्यायला खूप आहे, वेळ आपल्याकडे कमी आहेत. मग 28 केला. हे जे तुकोबा आम्हाला कमी साधकाला उत्तर दिलंय, गाथ्यानं दिलाय म्हणून आज आम्ही 28 पिंडदान करायला लागलोय. मग हे 28 पिंडदान करत असताना आम्ही कुण्या क्षेत्रावरती करावं? अभंगाचं 2रं चरण. माझे झाले गयावर जन, 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 माझे झाले गयावर जन. पितरांचे ऋण, पिटले पितरांचे ऋण, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. म्हणून जगद्गुरु तुकोबाराने सांगावं, तुम्हाला जर हा देहरूपी पिंडदान द्यायचं असेल ना, मायबापाच्या नावाने पिंडदान करायचं असेल ना, तर 28 पिंडदान करावं. हे 28 पिंडदान करत असताना गयासारख्या क्षेत्राला जाऊन करावं. त्याच वेळेला साधकाने त्या ठिकाणी मायबापांनी एका सामान्य व्यक्तीने तुकोबारायांकडे जावं आणि प्रश्न करावा, तुकोबाराया तुम्ही गयेला जाऊ शकता, कारण गयेचं महत्त्व सर्वांना ज्ञात आहे. अरे गयासुराने त्या ठिकाणी तपश्चर्या करावी. अरे गयासुराच्या शरीराला स्पर्श करत होते, सगळी लोक वैकुंठ धामाला जात होती. त्याच वेळेला यम लोकांची स्वारी भगवंत समोर यावी. हे भगवान, अरे सगळे यमाचं त्या ठिकाणी कोणी गिराईक होत नाही, सगळे वैकुंठाला येत आहे. काय करावं? त्या ठिकाणी गयासुराचं शरीर यज्ञाकरता दान मागावं. भगवान विष्णूने जावं, यज्ञाचं करता शरीर दान घ्यावं. शरीर दान घेतलं गेलं आणि दान घेतल्यानंतर त्यावरती यज्ञ करायचं, शरीर शांत होत नाही, त्यावरती एक शिळा ठेवली तरी शरीराचा दाह शांत झाला नाही. स्वतः भगवान विष्णू चरणकमलावर ठेवावे आणि त्यावेळेला त्या शरीरावरती यज्ञ केला गेला आणि यज्ञ झाल्यानंतर भगवान विष्णू गयासुराला प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याबरोबर गयाला प्रश्न, गयासुरा हवा तो वर मागून घे. गयासुराने एकच मागावं, भगवंता जो कोणी या गयासुराच्या शरीरावरती आल्यानंतर इथे गया वाहणार आहे, या गयेवरती जो कोणी आल्यानंतर मायबापाचं पिंडदान करेल त्याचे मायबाप मोक्षाला जातील.
मग तुकोबराया तिथे जाणं आम्हाला सहजासहजी शक्य नाही. गायकवाड परिवार एवढा मोठा जनसमुदाय, एवढे सगळे त्या ठिकाणी घेऊन गयेला जाता येणार नाही. मग तुकोबराया आम्ही नाही गयेला गेलो तर आमच्या मायबापाला मोक्ष मिळणार नाही का? त्याच वेळा तुकोबराने सांगावं, अरे मोक्ष मिळणार आहे मग तुम्हाला गयेला जाता येत नाही ना? अरे संप्रदायाने एक ब्रीज सांगितलेले कलियुगाने, बाबा तुम्हाला एकच त्या ठिकाणी मंत्र आहे, ज्या स्मरणाच्या पहिल्या गंगेवरती जर तुम्ही आजचं श्राद्ध घातलं तर तुमचे मायबाप मोक्षाला गेल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहेत की नाही? तिथे पाण्याची नामस्मरणावरच्या जोरावरतीच गयासुराचा आशीर्वाद प्राप्त झाला. मग तुम्ही आम्ही सुद्धा इथे काय करतोय? नामस्मरण करतोय. मग या नामस्मरणाच्या पहिलं गंगेवरती आज आजीचं काय घडावं? श्राद्ध घडावं. तुम्ही म्हणाल ताई कीर्तनकाराचा सांगायचा धंदा झाला. बरोबर आहे की नाही? ताई तुम्ही सांगितलं म्हणजे आम्ही तुम्हाला बोलवावं आणि आम्ही तुम्हाला पाकिट द्यावं तुमच्या त्या ठिकाणी व्यवस्थित बघ. मला सांगा आम्ही काय भिकारी आलोत का आप्पा? बरोबर आहे की नाही? अरे आम्ही काय कुणाचे खातो? आमचा श्रीराम आम्हाला देतो. बरोबर आहे की नाही? तुम्ही पाकिटे दिले ते जेवणार नाही तर उपाशी ठेवणार आहे. अरे राम म्हणताना कोणी उपाशी राहत नाही. आम्ही तर भगवंताचे दास झालोय. बरोबर आहे की नाही? आम्हाला कोण उपाशी ठेवणार आहे? बरोबर आहेत की नाही? म्हणून त्या ठिकाणी आजच्या नामस्मरण गंगेवरती असं श्राद्ध घडावं. आजच्या विधीची ज्ञानदान करावं. ज्ञानदान करावं म्हणून त्या ठिकाणी कीर्तन कथा या ठिकाणी आयोजित केल्या जातात. आजच्या विधीच्या दिवशी ज्ञानदान करावं. आजच्या विधीच्या दिवशी वस्त्रदान करावं. काय करावं? वस्त्र. मला सांगा महिला मंडळ आता जेवढे काही त्या प्रत्येक पाहुण्याच्या हातात एक पिशवी दिसली, पण तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते पिशवीत काय मी अजिबात पाहिलं नाही. काय करावं? आजच्या विधीच्या दिवशी वस्त्रदान करावं. पण कुणी कुणाला करावं? तुम्ही आई परिवाराला दुःखवटे घेऊन यायचे. अरे पातल्या आजीच्या चारही लेखींना माझं सांगणं असेल, आजी साहेब तुमच्या नातीच्या वयाची आहेत मी, पण एकच गोष्ट सांगून जाईल, आज आणलेल्या पाहुण्याचे दुःखवाटे घेण्यापेक्षा तुमच्याकडे फुल नाही फुलाची पाकळी काही असेल ना, तुमच्या करणातली श्रद्धा बघायची आणि त्या श्रद्धेने आज जे काही दान करायला त्याला खरं श्राद्धाचं दान म्हटलं गेलं. काय म्हणताय? श्राद्धाचं दान म्हणताय. आज कोणी दुखाटे स्वीकारायचे नाही. ही प्रथा कुठेतरी बंद पडली पाहिजे. दुखवाटे घ्यायचे नसतात. परिवाराने त्या ठिकाणी आजीच्या नावाने वस्त्रदान करायचं असतं. काय करायचं असतं? आजीच्या नावाने आज वस्त्रदान परिवारातल्या माणसाने करायचं. कोणी दुखवाटा घ्यायचा नाही. आजच्या दिवशी वस्त्रदान करावं. आजच्या विधीच्या दिवशी आजच्या विधीच्या दिवशी अन्नदान करावं. काय करावं? अन्नदान. अरे दानात दान अन्नदान म्हटलंय. मायबानो फार महान दान करत होता, खूप काही दान करत, पण अन्नदानाची विचारलं अन्नदान मिळेल तर त्या ठिकाणी बोटाने त्या ठिकाणी धर्मराजाचं घर दाखवत होता. काय करत होता? पांडवांचं धर्म घर दाखवत होता. ज्या वेळेला कर्णावर वेळेला त्या ठिकाणी सर्वांना बसत नाही, पण दानाचं किती असतं तेवढं सांगून जाते. ज्यावेळेला कर्ण वरती जावं वरती त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी कर्णाला जेवण मिळत नाही, कारण 12 कोणी ज्याला रिकाम नाही. भगवंत काही तुम्हाला द्यायला जेवण द्यायला रिकाम नाही. मग महिने कोण जेवण? आपल्या वारातली जी काही महिने घालत असतात त्या महिन्याच्या रूपामध्ये वायू स्वरूपामध्ये तो नैवेद्य तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचत असतो. मराठी मागे कर्णाने विचारत नाही. त्याच ग्रंथाने संत महात्म्याने त्याचं वर्णन करा. बाबा तू ज्यावेळेला तुझ्याकडे कोणी अन्नदान मागत त्याला तू दान देत होता, पण अन्नदान तू केलं नाही. तो बोट काय करत होता? धर्मराजाच्या घराकडे दाखवत होता. मला काय गेल हे काम कर, ज्या बोटाने तू धर्मराजाचं घर दाखवत होता ना ते तोंडामध्ये घाल. म्हणून कर्ण काय करता? 12 आपलं बोट तोंडामध्ये चोखत होता. म्हणून काय करावं? आजच्या विधीच्या दिवशी अन्नदान करावं. आजचं केलेलं अन्न आजी साहेबांना तर पोचणार आहेत. म्हणून आजच्या दिवशी वस्त्रदान, ज्ञानदान, अन्नदान, पिंड आजच्या विधीच्या करावं ते गोदान. काय करावं? गोदान करावं. का गाळा दिली जातो? ब्राह्मणचं काही कोण? आमचं काही नाही. या कार्यक्रमात आम्ही सांगितलं 4 कीर्तनात तुम्हाला दान द्या, एखाद्या मागच्या हातानं द्या. बरोबर आहेत की नाही? काय दान कर? तुम्हाला मगाशी चाले 12 मध्ये 16चा पाच आजीचा पूर्णत्वाला गेला. एका नदीच्या पहिल्या पात्रावरती आज आजी साहेब उभे आहे. काय नाव त्या नदीचं? भजन करा नंतर सांगा. विठ्ठल 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 विठ्ठल. 12 महिने 16 प्रवासी साहेबाला गेला. गायकवाड परिवाराने आज आजी साहेब त्या ठिकाणी आपल्या परिवाराकडे बघताय. ज्या 3 मुलींना जलतलंय, एवतो आहेत, एवती आहेत. आज ज्यांच्या अगोरात्र मी कष्ट, ज्या नातवाला कधी उसावली लागू दिली नाही, ज्याने त्या ठिकाणी अतिशय हृदयापासून जपलंय, कसून सांगेल माता मावळ आई बाप गेल्यानंतर मुलाच्या डोळ्यात यावं हे साहजिकच आहे. आई गेल्यानंतर मुलीच्या डोळ्यात पाणी यावं हे साहजिक आहे. पण वृद्ध 110 वर्षाचे आजी बाबा जावे आणि नातवाच्या डोळ्यात पाणी यावं हे फक्त गायकवाड परिवारात यावं. विठ्ठल 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 विठ्ठल. जेव्हा आल्यानंतर विचारलं विकास भाऊ विकास
जर यादी बाई जर करत नसली तर नाही मला कीर्तनाला कोणी सांगितलं तरी चाल, पण मी तिचं काही कौतिक करीत बसत नाही का. विनाकारण पाप बोकांडे घेतोय आपण. बरोबर आहे. अरे करता आलं तर करावं, पापाच्या वाटेला नाही, पापाचं बाहेर कोणी व्हायचं नाही. करता आलं तर करावं, नाही सांगितलं नाही त्यांना दुसऱ्या कार्यक्रमाला आमंत्रण दिलं तर आपलं कुठं त्याच्यापासून अटकलंय. बरोबर नाही. म्हणून त्या महावीर ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबराय सांगताय म्हणून मायबाप अरे ज्या पामधून त्या ठिकाणी आजी साहेबांनी परमार्थ करावा तो परमार्थीला जावा, टोकाला जावा आणि उत्तम कारामध्ये उत्तम त्या ठिकाणी ती जन्माला आणि संत जन्माला आल्यानंतर तुकोबरायांनी म्हणा बाबा त्या ठिकाणी म्हणे माझं घडव त्या सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. बरोबर की बाची सेवा घडावी. अरे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे त्या ठिकाणी तुकोबरायांनी सांगा बाबा जे लेकरं त्या ठिकाणी भगवंताच्या सानिध्यामध्ये गेली, कीर्तन ऐकताय, कथा ऐक, वचन ऐकताय आणि संत सद्गुरू स्वामींच्या सानिध्यात आहेत ना, अशा लेकरांचा मला काय घडू दे, सेवा घडू दे. या लेकरांचा त्या ठिकाणी मला पाय जरी दाबायची वेळ आली तरी सुद्धा जगाच्या का चालणार आहेत. पण परिवारामधून त्या ठिकाणी आजीचा शेवट करता सगळी एकाली हा सर्वात मोठा आनंद आहे. आज एका 4 श्राद्ध व्हायला लागली. काय झाली, एका आईची 4 श्राद्ध व्हायला लागली. परंतु 4ही मुली 3ही मुली सगळे नातवंड एकत्रित येऊन आज आईचा शेवटचा सोहळा करताय. मग आजच्या दिवशी दान केलं जात आहे, आजच्या दिवशी दान केलं जात आहे, गोदान केलं जात आहे, ज्ञानदान केलं जात आहे. मग का करावं गोदान. आज 12 गावांचा प्रवास पार झाला. आईसाहेब वयच्या पैरावरती उभ्या राहिल्या, इतरण्याच्या पैरावरती उभ्यानंतर त्या ठिकाणी आज सगळ्याचं पुण्यात एकत्रित केलं जातं आणि वैतरण्यावरून जो पहिलं तीर पार करायचा आहेत ना, तो पहिलं तीर पार करत असताना एका काळ्या पिल्या गाईच्या शेपेला धरून पार कसा करायचा आहे.